लग्न होत नाही म्हणून शेती विकायची, घर बांधायचं, बंगला बांधायचा, 4 चाकी गाडी घ्यायची आणि उरलेले पैसे सावकारकीला लावायचे. हा फंड आता सगळीकडे चालू आहे. लोकांचा किंवा मुलांचा अलीकडचा व्यवसाय बनलाय की शेती विकायची, शेतीत जे येतो जो पैसा आहे तो सावकारीत लावायचा. हा बरोबर आहे. शेळ तुकडे खाऊन पोटाला टाचके पाडून त्यांनी ही शेती जपलेली आहे आणि त्यांच्याकडून वारस हक्कानं ते तुमच्या नावावर आले. ती तुम्ही कष्टाने केलेली नाही. आयती गादी तयार आहे. आयती गादी तयार आहे आणि हे तुमच्याकडनं तुमच्या पुढच्या पिढीला जाणार आहे. विकायचा तुम्हाला नैतिक अधिकार कुठल्याही ह्याचा नाही. शेतकरी म्हणतायत की आमच्या शेतीला हमी भाव नाही, आम्ही जे काय पेरेल ते आमच्या ज्यावेळी पदरात येतं त्यावेळी मात्र शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना कवडीमोल दरात विकावं लागतं. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे का, की कर्जबाजारीपणा असेल आणि आपला हमी भाव नसणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे का ह्या पाठीमागे, या शेती विकण्या पाठीमागे? तुम्ही सांगताय ते योग्य आहे. एक 3-4 कारण आहेत. म्हणजे एक तर कर्जबाजारीपणा, दुसरा हमी भाव असेल, लग्नासाठी रान विकणं, ह्या गोष्टी आहेत त्या. परत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की बाबा ही कारणं आपण समजू शकतो या, की बाबा दवाखाना असेल किंवा कर्जबाजारीपणा असेल किंवा बाकी काही गोष्टी अडचणींसाठी हे करू शकतो या. लग्न होत नाही म्हणून शेती विकायची, घर बांधायचं, बंगला बांधायचा, 4 चाकी गाडी घ्यायची आणि उरलेले पैसे सावकारकीला लावायचे. हा फंड आता सगळीकडे चालू आहे. आपल्या भागात तुम्ही बघत असला तर ह्या सगळ्या प्रकारात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक दिसून येते. तुम्ही आता सावकारीबद्दल बोललाच की तासगाव तालुका असेल किंवा सांगली जिल्ह्यात बऱ्यापैकी जो ग्रामीण भाग आहे तिथं लोक शेती विकायला लागलेत आणि त्या शेतीतून येणाऱ्या पैशातून सावकारी जोमत चालू आहे. 5% 10% असेल. लोकांचा किंवा मुलांचा अलीकडचा व्यवसाय बनलाय की शेती विकायची, शेतीत जे येतो जो पैसा आहे तो सावकारीत लावायचा. हा बरोबर आहे का? हे सगळं बरोबर आहे, पण पहिलं जर नैतिकता जर आपण बघितली तर ही शेती तुमच्या आजोबानं पणजोबानं पिढ्यानपिढ्या आलेली शेती आहे. ती त्यांनी शेळ तुकडे खाऊन पोटाला टाचके पाडून त्यांनी ही शेती जपलेली आहे आणि त्यांच्याकडून वारस हक्कानं ते तुमच्या नावावर आले. ती तुम्ही कष्टाने केलेली नाही. आयती गादी तयार आहे. आयती गादी तयार आहे आणि हे तुमच्याकडनं तुमच्या पुढच्या पिढीला जाणार आहे. विकायचा तुम्हाला नैतिक अधिकार कुठल्याही ह्याचा नाही. ती तुम्ही स्वतः कष्टाने परंपरागत आलेली आहे, तुम्ही ती द्यायची आहे पुढे तुम्ही ती विकायला लागलाय आता. हो, विकायला लागलाय म्हणजे ठेवून काय करायचं हे प्रश्न म्हणजे एवढा फार भयानक आहे ते.